नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालयात तुमचे स्वागत करत आहे. आज जो आपला समोर धडा आलेला आहे त्याचं नाव काय? इनाम. आणि इनामचा हा चौथा सीझन आहे. तर चला बघूया या सीझनमध्ये आपण काय करणार किंवा काय बघणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, तुमच्या समोर धडा आलेला आहे. मैंने पत्नी से आंखों आंखों में पूछा आणि मीने माझे बायकोला आंखों म्हणजे डोळ्यातून डोळा पाहिले आणि विचारले. उसने मैं सिर हिला दिया आणि त्यांनी काय केले? आपला सिर हलवले. व भाप राहता आणि त्या काय करत होते? ते भापत होता की हा सगळं काय चाललेला आहे. अच्छा मुझे दिखाओ, मैं जगह कर लूंगा आणि तेवढ्यात त्यांनी काय म्हणाले? हो चालेल, मला तुम्ही दाखवा, मी जागा करणार आहे, माझी वस्तू ठेवायचा मी जागा करणार आहे, पहिला तुम्ही मला दाखवा असं त्यांनी सांगितले. हम दोनों उसे निराश करते हुए वास्तव में दुखी थे आणि आम्ही जो दोनों आहे त्यांना निराश करताना वास्तव में खूपच दुःख होते. कारण की मला पण असं आहे की जे आमच्या घरी आलेलं आहे त्या वस्तूचा आपल्याला मान्य करायचा ठेवायचा, परंतु आमच्याकडेही ते जागा नाही तर कशा मी तुम्हाला कसं जागा करून दे. ये सुझाव खुद न देने की मूर्खता कर गए थे आणि हा सुझाव स्वतः नाही करण्याचा मूर्खता आम्ही केलेले होते असं त्यांनी सांगितले. खुश होकर फ्रिज खोलकर दिखा दिया आणि खुश होऊन म्हणजे आनंदी होऊन आम्ही काय केले? आनंदी होऊन आम्ही काय केले? फ्रिज उघडले आणि त्यांना दाखवले. बघा, फ्रिज भरा नहीं कहिए आणि त्यांना काय म्हणाले की फ्रिज भरा नहीं कहे, तुम्ही फ्रिज भरा है असं नाही तुम्ही सांगा. व्यंजनो से आटा पडा था आणि व्यंजनो याबद्दलही आटा पडलेला होता. देखकर तब्येत घबराती आणि त्यांना बघून आपल्याला तब्येत जी आहे ते घबरत जाणार आहे किंवा घाबरणार आहे. तर याबद्दल तुम्ही कसं करा? त्याला जे आटा आहे त्यांना बाहेर काढून घ्या. कैलासने ऊपर से नीचे झाका आणि त्याबद्दलही त्यांना जेव्हा फ्रिज उघडले किंवा रेफ्रिजरेटर उघडले त्यांनी पाहिले की वरतीतून उपरतून खालीतून पडला आणि त्यांची दृष्टी असं फिरत होती की कुठेतरी तर जागा आहेत का असं त्यांना बघत होते. दृष्टी भी अंदर घुसने को इन्कार करी थी आणि असा होता की त्या फ्रीजमध्ये किंवा त्या रेफ्रिजरेटर जागा नाही होती आणि त्यांच्या दृष्टी आतमध्ये जायचा इन्कार करत होते की मला नाही जायचं आहे कारण की मला कुठेही जगह दिसत नाही असं त्यांना वाटत होते. सहसा उसे एक काच का कटोरा निकाला आणि त्याबद्दल त्यांनी काय केले? एक काचेचा कटोरा बाहेर निघाला. और विमला से पूछा, भाभी जी ये सिल्वर क्रीम किसकी है आणि तेवढ्यात तो काय म्हणला? विमला वहिनी म्हणजे भाभीला विचारलं की हा सिल्वर क्रीम कोणाची आहे? किसकी है म्हणजे कोणाची आहे हा सिल्वर क्रीम असा त्यांनी प्रश्न विचारले. अपनी है तेवढ्यात त्यांना काय म्हणाले की आमची आहे म्हणजे आपलीही आहे असं त्यांनी उत्तर दिले. तो फिर इन्हें रखने का क्या फायदा आणि तेवढ्यात तो काय म्हणाले, याला ठेवायचा काय फायदा आहे? तुम्ही का ठेवता याला? नाही ठेवायचं याला, तर यांना ठेवायचा काहीही फायदा तुम्हाला भेटणार नाही आहे असं त्यांनी सांगितले. ऐसी चीज तो पेट में पहुंचनी चाहिए आणि अशा प्रकारच्या जे वस्तू आहे किंवा अशा प्रकारचे जे चीज आहे ते पोटात राहणार पाहिजे, फ्रीजमध्ये नाही ठेवूया असं त्यांनी सांगितले. कहकर उसने दो मुंह में रख ली आणि बोलून ते दो तोंडावर ठेवली. बाकी तो बची थी हेमंत अमिता स्कूल गए थे और उसे जगह करनी थी आणि जेव्हा जे बाकी रिकामी पडलेला होता त्याबद्दल त्याने हेमंत किंवा अमिता यांना विचारले. त्यांना मी सांगितले की ते शाळामध्ये गेलेले आणि त्यांना कसं करायचं? जागा करायचा होता, परंतु त्या वस्तूने त्यांना खायले आणि जगाचा उपयोग करत होता की जागा कुठे मला भेटणार आहे का हा वस्तू ठेवायचा असं. आता बघा इथे, इसलिए उन्हें हमने उद्ध्वस्त किया आणि त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला उद्ध्वस्त केलेला होता. 2-3 दिन में फ्रिज खाली हो गया आणि तेवढ्यात त्याबद्दल 2 किंवा 3 दिवस बद्दलही आमचा जे फ्रिज होता ते रिकामी झालेला होता. कारण की हा जे प्रमाणे त्यांनी मला बघितले किंवा हा केले तर याबद्दल आम्हाला पण प्रमाण भेटले की आम्ही पण काही करू शकता. उसमें केवळ हमारी चीजें थी आणि त्याचबद्दल किंवा त्या रेफ्रिजरेटरमध्ये किंवा त्या फ्रीजमध्ये फक्त आमचीही चित्र किंवा आमचीही वस्तू होती. शांती बुवा अपना पनीर मटर लेने आई. तेवढ्यात शांती बुवा आहे त्यांनी एक दिवशी आले आपले पनीर मटर घ्यायला. क्या करे बुआ जी, उसमें मच्छर गिर के फैसले फेक दिया आणि त्याबद्दल मी त्याला उत्तर काय दिले? काय करू बुवाजी, त्यामध्ये ना मच्छर पडलेला होता, त्याबद्दलही मी त्यांना
टाकून दिले म्हणजे फेकून दिले. तर तुम्ही मच्छर पडलेला मटर पनीर कसं खाणार आहे असा प्रश्न त्याने बोलले आणि बोलले मीने काय केले हा मच्छर पडलेला मटर पनीर बाहेर टाकले म्हणजे फेकून दिले कारण की तुम्ही खाणार नाही. रामानुज ने मिठाई मांगी तो माफी मांगने लगा आणि रामानुज हा मिठाई मागले तर मी माफी मागू लागला कारण चाचाजी बडा शर्मिंदा हो आणि काय म्हणाले की चाचाजी काकाजी मी खूपच शर्मिंदा आहेत. कल 3-4 मित्र आ गए थे. उद्या किंवा काल 3-4 मित्र आलेला होता. बाजार जाने का मौकाही नहीं मिला. बाजारातून जाणारा मौकाही नाही भेटलेला होता मला. मी बाजार जाऊ असा मौकाही मला भेटलेला नाही. आपकी मिठाईचे काम चाललंय आणि तुमची मिठाईचं काम चालवलंय. तुम्हाला कळत आहे इथं काय झालेलं आहे. इथे जे मिठाई होता ते स्वतःही खाऊन त्याने काय म्हणाले की तुमच्या मिठाईचा आम्ही उपयोग केलेले आहे. तर याबद्दल तुमची मिठाई होते तर याप्रमाणे आम्ही काय केले जे माझे मित्र आलेले होता त्यांना मी मिठाई दिले कारण की मला वेळ नाही भेटला की बाजारातून जाऊन आणि मिठाई होता तर मी त्यांना देऊन दिलं असं त्यांनी सांगितले. फिर मैं आप में और अपने में कोई भेद नहीं मानता आणि तेवढ्यात तो काय म्हणाला की मी आपल्यासाठी किंवा तुमच्यासाठी काही भेद आपण नाही ठाऊ शकते. कळतं की नाही? हो. ये शब्द उन्हीं के थे जब वे मिठाई रखने आए थे आणि हा शब्द जो होता ते त्यांचाही होता जेव्हा ती मिठाई ठेवायला येत होता. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. साग लेने चक्रवर्ती आई तो लाचारी दिखाई आणि साग घ्यायला जेव्हा साग घ्यायला चक्रवर्ती येणार तेव्हा आम्ही लाचारी दाखवले. भाई तुम्हें तो पता है कि कल कैसी धुआंधार बारिश थी आणि काय म्हणले भाई म्हणजे भाऊ तुम्हाला तर माहित आहे कल किती धुआंधार वर्षा होती. पत्नी बोली जब घर में साग रखा है तर भिगने से क्या फायदा आणि तेवढ्यात माझी बायको म्हणाली की घरामध्ये साग ठेवलेला आहे तर बाहेर जाऊन तुम्ही का वर्षातून भिगत आहे. तर यांचा फायदा आम्ही घेऊन गेला. जैसा उन्होंने खाया वैसा हमने खाया. जसं ते खाणार आहे तसं आम्ही पण खाणार आहे. त्याच्या पोटात जाणार आहे आमच्या पोटात पण जाणार आहे. तर याबद्दल हा वर्षा होत होते त्याबद्दलही मी बाजारातून नाही गेले आणि तुमच्या जे साग आहे ते आम्ही खाऊन गेले असं त्यांनी सांगितले. रमा पराठे को पूछ रही थी तो विमला ने उत्तर दिया. तेवढ्यात रमा यांनी पराठेबद्दल विचारत होती तर विमलाने उत्तर दिलं. सवेरे ही सवेरे एक साधू आ गए. काय म्हणाली सकाळी सकाळी एक साधू आलेला होता. काय सकाळी सकाळी एक साधू आलेला होता. बडे पहुंचे हुए साधू थे. एक खूपच पोहोचलेला साधू होता. खाली हात कैसे जाने देती. रिकामा हाती मी त्यांना कसे जाऊ देते. घर में कुछ तयार नाही था आणि घरामध्ये काहीही तयार नाही झालेला होता. तुम्हारे पराठे दे दिए. तुमचे जे पराठे आहे मी त्यांना दिले. रामाने शंका उपस्थित केली. त्याबद्दल रमाने काय केले शंका उपस्थित केले. असं कसं की साधू येणारा मला नाही माहीत पडला तुम्हाला माहीत पडला आणि माझं पराठे का तुम्ही दिलं असं त्यांना शंका उपस्थित होते की हा सगळं खोटे आहे तुम्ही खाणार असं त्यांच्या मनात शंका होती. किंतु तुम तो साधू संतों में विश्वास नाही करती आणि त्याबद्दल त्यांना मला परत उत्तर दिले की तुम्ही तो साधू संतांवर विश्वास नाही ठेवते तर कशाप्रमाणे तुम्ही माझे जे पराठे ते साधू संतांना दिले असं त्यांनी प्रश्न विचारले. बघा बिमलाने बात बनाई आणि तेवढ्यात बिमलाने अजून बात बनवली आणि सांगितले व फिर सारे मोहल्ले को तंग करतात. तेवढ्यात तो सगळं मोहल्लेला काय करतात तंग करतात. तिथे जातात त्यांच्या घरी जातात. याबद्दल मीने काय केले मैंने तुम्हारे पराठे और उसे दे दिए. मीने तुमचा पराठे जे ते तुम्ही ठेवला होता हे त्यांना दिले. तुम्हारे घर का पत्ता बता दिया है. तुमचा घराचा मी पत्ता दाखवले आहे किंवा सांगितले आहे. झूठ समझो या सच. कल परसों जब तुम्हारे घर आकर आज के पराठे के लिए आशीष देगा और भोजन मांगेगा तो तुम्हें मानना पडेगा. आणि म्हणले तुम्हाला खरंच वाटले की नाही मला हे नाही माहिती परंतु जेव्हा उद्या किंवा परसों ते येणार तुमच्या घरी जाणार आणि तिथं घरी जाऊन पराठे चे जे आशीर्वाद देणार आणि अजून भोजन मागणार तर तुम्ही मना कराल का असं त्यांनी सांगितले. कळलं की नाही? हो. मैंने कहा ना मोहल्ले में समाचार उठती बीमारी की भांति फैलता है. मी सांगितले होता ना की मोहल्लेमध्ये हा समाचार जे आहे खूपच बीमारीतून फैलत आहे तर या भांति फैलले. अब मेरे घर के पास कोई भी नहीं भटकता. आता माझ्या घरी तर कोणीही भटकत नाही कारण की मीने काय केले जसं आहे तसं घरातून येत होता तसे प्रकारे मी खाऊन गेलेले होता कारण कशाप्रमाणे कमी कमी केलेलं तर याबद्दल कोणतेही घरीबद्दल नव्हतं कारण की जे घरीबद्दल जे हा समाचार भेटले की त्यांच्या घरी जाऊन आपण वस्तू ठेवतात ते खाऊन घेतात आणि म्हणतात की हे आलेला होता तर मी दिले हे आलेलं होतं तर याबद्दल आम्ही काय केलं की त्यांच्या घरीत वस्तू ठेवायचाही बंद केलं. तर याप्रमाणे
या लेखकने असंही परिमाण शोधला होता, लोकांच्या वस्तू ठेवायचा किंवा लोकांच्या वस्तूबद्दल कशाप्रमाणे हा सगळं करायचा. तर याबद्दल हा जे तुमच्या धड्याचं समापन झालेलं आहे, तर याबद्दल तुम्ही पाहिले की कशाप्रमाणे हा सगळं जे त्यांच्या समोर होत होता आणि सगळं होतं, तर त्याच्या उत्तर कशाप्रमाणे ते देऊ शकलं होतं. तर आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे आपण हा सगळं व्यवस्थित नीटप्रमाणे ऐकले आणि हा शिकलो की कशाप्रमाणे लोक आपल्या स्वतःसाठी लोकांच्या बुद्धीचा प्रयोग करत आहे. आपल्यासाठी ते लोकांच्या वस्तू पण आपल्या फ्रिजामध्ये नाही ठेवतात आणि याबद्दल आता आपण शिकलो की कशाप्रमाणे आपल्याच्या जे वस्तू आहेत त्यांचा मार्ग करायचा, त्यांचा शोध करायचा. आपल्या वस्तूबद्दल आपल्याचा हक्क आहे, निस्वार्थ नाही बनूचा आहे. जेव्हा तुम्ही निस्वार्थ बनणार तेव्हा तुम्हाला कोणीही नाही विचारणार आहे. तर याबद्दल तुम्ही निस्वार्थ नाही बनवा, कारण की तुम्ही निस्वार्थ बनणार तर तेव्हा तुम्हाला कोणीही विचारून नाही जाणार आहे आणि याबाबत लोकांना तुमचा उपयोग करण्यासाठी आहे. तर तुम्ही त्यांचा उपयोग नको करूया. असं तुम्हाला वाटत आहे की त्याप्रमाणे त्यांनी काय केले आहे किंवा काय सांगितले आहे, तर तुम्ही त्यांचा विचार करायचा की का प्रमाणे सांगितले आहे. कारण की जेव्हा तुम्ही करणार तेव्हाही तुम्हाला समजणार, जेव्हा तुम्हाला नाही करणार तेव्हा तुम्हाला काहीही समजणार नाही. तर याबद्दल मी तुम्हाला फक्त इतकं सांगत आहे की कशाप्रमाणे कशी परिस्थिती आमच्या समोर आहे ना त्यांचा सामना करायचा. कळलं की नाही? हो. धन्यवाद.